शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार। आज रविवार, माझं सकाळी लवकर मॉर्निंग झाले, उठलो, देवपूजा झाली, देवपूजाहून देवळात गेलो, देवळात आमचे जे श्रद्धास्थान तिथे नमस्कार केला, घरी आलो आणि आता सकाळचा नाश्ता करून माझं सध्या तरी डाएट माझं सकाळला हेच आहे, मुसळी, फ्रूट्स आणि 2 इलायची केळी हे। त्यानंतर थोडा आता ऑफिसला जाईन, असं थोडं काही कामं आहेत ऑफिसची, त्यामुळे त्या दुपारी मग माझ्या जेवणाचा जो माझं जेवण आणि जो मील आहे तो होईल। आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे, बाहेर मस्त छान वाटत आहे, क्लायमेट बघा तुम्ही कसा पाऊस पडतोय बघा ना, खूप सुंदर वातावरण झालं आहे, खूप छान क्लायमेट वाटत आहे। पावसाने मस्त ढगाळ वातावरण केलं आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे बघा ना, किती मस्त वाटतं। भेटतो तुम्हाला नाश्ता करून पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ऑफिसमधून निघालो आहे घरी जाता जाता दिव्यासाठी घ्यायचं होतं तूप, जे सुधीरमध्ये चांगलं मिळतं, आणि स्वीट्स यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे स्वीट्स आणि दह्या दुधाचे प्रकार मिळतात। एकदा तुम्ही नक्कीच व्हिजिट करा या शॉपला। हे शॉप आहे शिवडीला, शिवडी अपोजिट दोस्ती। तसंच घरी जाता जाता घेतलं आहे तांदूळ आणि कम्फर्ट, हे घरी पाहिजे होतं, आणि तूप हे सर्व घेतलं। आता इथून घरी चाललो आहे। मित्रांनो, घरी आलो मी आणि पावसाची सुरुवात झाली बघा, रिमझिम पाऊस आहे, बारीक आहे। आलो आता जेवून घेतो, तुम्ही सुद्धा जेवायला या, तुमचं झालंच असेल जेवून। त्यानंतरचं माझं काय पुढचं प्लॅनिंग आहे बघू, जे काय असेल ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कंटिन्यू करेनच। ते बसले आहेत मंडळाच्या टी-शर्ट बुकिंगसाठी आणि आम्ही चाललो आहे मंडळाच्या काही कामासाठी, कारण का यंदा 50वं वर्ष आहे आमचं, 50 बॅट दाखवूनच येणार। चला बाय बाय। नमस्कार मित्रांनो, दुपारनंतर आत्ता डायरेक्ट आलो आहे, खूप गडबडीत होतो, साहेबांसोबत होतो, त्यामुळे मला काही येता झालं नाही जास्त व्हिडिओसाठी। आत्ता घरी आलो, घरी येऊन मला पुन्हा जायचं आहे, फ्रेश होऊन पहिली देवपूजा करतो, देवपूजा करून पुन्हा आम्ही चाललो आहे गणरायाच्या दर्शनासाठी। जे मोठमोठे गणेश मंडळ आहेत त्यांच्याकडे, तर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेन। आजची रात्र पण मला वाटतं बाहेरच जाईल, पण मी कंटिन्यू करेन तुम्हाला व्हिडिओमध्ये। निघालो आम्ही तयारी करून, सोबत माझे मित्र पण येतात। आता साहेबांबरोबर चाललो आम्ही। ही आली लगेच शायनिंग मारायला येते, शायनर कुठली हा? माझी नाटकं मी बघेन ना, तू काय मला सांगते, तुझी नाटकं चालू आहेत हा? आली ते शायनिंग मारतेस, दारात उभी राहून शायनिंग नको मारू जास्त, समजलीस ना? आली मोठी तोंडाला पावडर लावून रात्रीची, आली लगेच शायनिंग मारायला। आम्ही अगोदर 3 जण आहे आपल्या गाडीवर, आपल्या संकेत आमच्या शिवडीच्या राजाचं दर्शन झालं पुन्हा एकदा माझ्या मित्रांसोबत, आणि त्याचबरोबर आम्हाला केदार दिघे या साहेबांची भेटसुद्धा झाली। आता पुढचा प्रवास कुठे आहे हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कंटिन्यू करतो, अजून तरी माहिती नाही की कुठे जायचं।
मित्रांनो, आता आम्ही आलो आहे परळचा राजा नरे पार्क येथे साक्षात अवतरली आहे खंडोबाची जेजुरी आणि खंडोबा रूपी बाप्पाची मूर्ती. खरंच खूप सुंदर आहे. मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवतो आणि तुम्हाला या खंडेरायाचं दर्शन घडवून देतो आणि आमच्या आशूचं पण दर्शन देतो. आशू आणि हे माझी सर्व मित्रमंडळी आलेले आहेत. हाच तो आशू जो सारखा रडत होता मला व्लॉगमध्ये घे. आवाज दिला. जय मल्हार, विजय असो. हा माझा छोटा मित्र. आम जरा बोलू दे पूर्ण. हा माझा छोटा मित्र. आता याची शिट्टी आहे का दाखव. आमचं परळच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्हाला आमचे साहेब हे आकाश पाण्यात बसवणार आहेत आणि डिस्को डान्समध्ये बसवणार आहेत आमचे साहेब आम्हाला. तुम्हाला ते दाखवतो, त्याची मजा काय असते ते तुम्हाला दाखवतो. ही बघा, तर आम्ही चाललो आहे आंबेवाडीच्या राजाला भेट द्यायला. सर्व माझे मित्रमंडळी हे सर्व आलेच होत आहेत. लालबागचा राजा मित्रांनो, आता आम्ही आलो आहे उदयनगरच्या राजाला आणि इथलं हे डेकोरेशन वगैरे सुंदर केलेलं आहे. हे बंदिस्त हॉलमध्ये असा दरबार केलेला आहे उदयनगरच्या राजाचा. त्याला बोलतो पण मी मंडळाचा विनंतीच माध्यम या ठिकाणी आहे आंबेवाडीचा राजा. आहे आंबेवाडीच्या राजाची. नमस्कार मित्रांनो, लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे मी आणि माझी आई आणि माझ्या मित्राची आई आणि खूप बरं वाटलं आम्हाला की पहिल्यांदा तिला असं आम्ही घेऊन गेलो आणि एकत्र आम्ही दर्शन घेतलं आहे. आता आम्ही आलो आहे गणेश गल्लीत मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि हे त्यांचं यंदाचा भव्य असा देखावा. मुंबईच्या राजाचं आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही आलो आहे परळचा राजा नरे पार्क येथे, पण आज आईसोबत आलो आहे. व्हिडिओ मित्रांनो, आज लालबागच्या राजाचं दर्शन आणि मुंबईच्या राजाचं दर्शन गणेश गल्ली हे आज आईसोबत घेतलं आहे. आता आलो आहे परळच्या राजाला नरे पार्कला, त्याचंही दर्शन घ्यायला. पण आज खूप खुश आहे की आईसोबत मला हे सर्व दर्शन, आईला हे गणपती दाखवतोय, दर्शन तिलाही देतोय, मीही घेतो, एकत्र दर्शन घेतो. या वयात तिला आणायला मला बरोबर वाटत नव्हतं, पण मी घेऊन आलो आहे. व्हिडिओ कंटिन्यू करतो तुम्हाला. आहेत 4:15 भजन चालू आहे नरे पार्कच्या राजाच्या परळच्या राजाच्या दरबारात. आणि हा गणेश भक्तांचा जनसागर. अजूनही आलोट गर्दी आहे परळच्या राजाच्या दरबारात. आणि आमचं परळच्या राजाचं सुद्धा दर्शन मनसोक्त झालेलं आहे आणि झटपट झालं आहे. खरंच खूप छान वाटलं आईसोबत सर्व गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन. आईचा तर असतोच, सोबत बाप्पाचा सुद्धा आशीर्वाद आहेच. मित्रांनो, अशा आम्ही सर्व हे गणपती बघून आलो आहे, आई आणि मी. छान आमचं दर्शनही झालं. आम्ही सकाळचे वाजलेले आहेत 5:30. आता आम्ही झोपत आहे आणि मॉर्निंग कधी होईल माहीत नाही, सकाळी लेट होईल. बट आता आजचा व्लॉग माझा पूर्ण झाला आईसोबतचा. मी खूप खुश आहे या आईला सोबत घेऊन गणपती पाहिलेत. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगला. धन्यवाद.